सिल्लोड तालुक्यातील बोदवड व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. मुलीला सासरी सोडून येत असताना घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील रहिवासी ईश्वर शामराव सपकाळ वय वर्ष 42 हे दिनांक 7 रोजी आपल्या मुलीला हळदा येथे सासरी सोडण्यासाठी गेले होते. मुलीला सोडून परत येताना त्यांची दुचाकी क्रमांक MH20 CF 4229 हळदा गावानजीक सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाजवळील चरीत पडली. नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हळदा गावातील ग्रामस्थ सकाळी जनावरांना चारा पाणी करण्यास जात असताना त्यांना दुचाकी चालक पुलावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. गावातील ग्रामस्थांनी अजिंठा पोलीस स्टेशनला तात्काळ फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर अजिंठा पोलीस स्टेशनचे भागवत शेळके, संदीप कोथलकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह अजिंठा येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अजिंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्रम पठाण, संदीप कोतकर, भागवत शेळके हे करीत आहेत.